तर जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरातील भारत गॅस एजन्सीवरती मोठा सावळा गोंधळ सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं। घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। दुपारी 12 वाजेनंतर गॅस एजन्सी बंद ठेवून मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला। या सगळ्या प्रकाराकडे पुरवठा विभागाचं दुर्लक्ष होत असून एजन्सीवरील कर्मचाऱ्यांवर आणि चालकांवरती कारवाई व्हावी अशी नागरिक मागणी करत आहेत। तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आता नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी नमन करण्यासाठी येतात। याची सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात आली। तर दीक्षाभूमी परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं नागपूरच्या दीक्षाभूमीवर जोरदार तयारी करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण जर या ठिकाणी बघितलं तर दीक्षाभूमीवर वेगवेगळ्या प्रकारची लाइटिंग लावून या ठिकाणी दीक्षाभूमीचं एक रूप जे आहे ते बदलल्याचं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्याला रंगीबेरंगी लाईट पाहायला मिळते। सोबतच या ठिकाणी जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येणार आहे आणि उद्या लाखोच्या संख्येने अनुयायी येणार असल्यामुळे प्रशासनाकडून आणि पोलीस विभागाकडून जर आपण या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आल्याचं चित्र सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते आहे। एकंदर जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच नागपूरच्या दीक्षाभूमीवर बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि तेव्हापासून अनुयायी जे आहे ते मोठ्या प्रमाणात देश विदेशातील अनुयायी जे आहे ते नागपूरमध्ये हजेरी लावतात। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त वांद्रेवरळी सिलिंगवरती रोषणाई करण्यात आली आहे। या रोषणाईनं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलंय। मुंबई जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। तर मुंबईच्या कांदिवली येथील दक्षिण BMC वॉर्डमधून एका RTI कार्यकर्त्याला फरफटत आणि ढकलून बाहेर काढल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमादरम्यान हा प्रकार झाल्याचं समोर आलेलं आहे। गया